राज परबा ओडिसा, मंजल निराट्टूविजा तमिळनाडू म्हणजेच हळदीने स्नान करणे, ऋतुकला संस्कारा कर्नाटका आणि तुलोनी बिया आसाम. ह्या सगळ्या त्या सुंदर अशा हिंदू संस्कृतीतल्या रूढी परंपरा आहेत, ज्याच्या अंतर्गत एखाद्या मुलीला जर का पहिल्यांदा मासिक पाळी आली तर खूप मोठ्या थाटामाटाने तिची पूजा केली जाते. आजूबाजूच्यांना, आपल्या आप्तेष्ट मंडळींना बोलावलं जातं. तिला आशीर्वाद दिला जातो, किंबहुना एक सुंदररित्या तिला भेटवस्तू वगैरे दिल्या जातात. म्हणजे बेसिकली तिला मासिक पाळी आली आहे या गोष्टीचं सेलिब्रेशन केलं जातं. अर्थात या चारही राज्यांना जर का आपण पाहिलं तर भारताच्या विविध कोपऱ्यांमधली ही राज्य आहेत आणि याच्या व्यतिरिक्त कदाचित इतरही राज्यांमध्ये छोट्या-छोट्या काही क्षेत्रांमध्ये अजूनही वेगवेगळ्या परंपरा नक्कीच असतील. पण मूळतः या 4 राज्यांमधल्या या 4 सुंदर परंपरेची नावं वेगवेगळी जरी असली, तरी उद्देश मात्र एकच, की स्त्रीत्व जे आहे त्याला सेलिब्रेट करणं. आता ह्या सगळ्या परंपरांबद्दल मी यासाठी बोलले, कारण एक वेब सीरीज रिलीज झालेली आहे मराठी, ज्याचं नाव आहे बाई तुझ्या पायी. ही वेब सीरीज झी5 वरती अवेलेबल आहे. या वेब सीरीजचे टोटल 7 एपिसोड्स आहेत आणि ऑन एन एव्हरेज प्रत्येक एपिसोड हा अर्ध्या तासाचा आहे. म्हणजे तुम्हाला साधारण 3 ते 3.5 तास मोजायचे आहेत या संपूर्ण वेब सीरीजला जर का बिंज वॉच करायचं असेल तर. अँड आय वुड रेकमेंड की तुम्ही या वेब सीरीजला बिंज वॉचच करा. इतकं काही तुम्हाला फारसं कंटाळवाणा वगैरे असा एक्सपिरियन्स अजिबातच नसेल. बाई तुझ्या पायी ही सीरीज ॲक्चुअली रिमेक आहे एका तमिळ अयाली या नावाच्या वेब सीरीजची. आणि ही अयाली नावाची तमिळ वेब सीरीज झी5 वरतीच बनवली गेली होती 2 वर्षांपूर्वी. ह्याचा हिंदी ट्रेलर जर का तुम्ही YouTubeवरती पाहिला आणि बाई तुझ्या पायीचा ट्रेलर पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की इट्स ऑलमोस्ट लाइक फ्रेम टू फ्रेम रिमेक. मी ऑलमोस्ट हा शब्द यासाठी वापरला कारण डेफिनेटली मेकर्सने मराठीमध्ये काही चेंजेस नक्कीच केलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण अयाली ही जी वेब सीरीज आहे ती मूळतः ड्रामा आणि कॉमेडी जॉनरातली आहे आणि आपली ही जी बाई तुझ्या पायी ही मराठी जी वेब सीरीज आहे, तर ही मूळतः थोडीशी जास्त इमोशनल आणि काय म्हणूया म्हणजे जास्त सीरियस टोनमध्ये जाते. ड्रामा आणि सीरियस टोनमध्ये जाणारी ही वेब सीरीज नक्कीच मला अयालीपेक्षा बेटर वाटली. आता बघा, मी सुरुवातीला जे 4 ते 5 संस्कृतींबद्दल, रूढी परंपरांबद्दल जे तुम्हाला सांगितलं, ते यासाठी कारण मूळतः या संपूर्ण वेब सीरीजचा गाभा जर का लक्षात घ्यायचं ठरलं, तर एक असा प्लॉट आहे, एक गाव आहे ज्याच्यामध्ये इमॅजिनरी एक देवी आहे वेसाई नावाची. आता त्या गावाची अशी परंपरा किंवा समज गैरसमज असे आहेत, की एक त्या गावातली जी काही मुलगी आहे, ती ज्यावेळेला वयात येते म्हणजे तिला पहिल्यांदा मासिक पाळी ज्यावेळेला येते, त्यावेळेला तिची पूजा तर केली जाते, पण लगेचच तिचं लग्न लावलं जातं. म्हणजे तिचं शिक्षण हे थांबवलं जातं आणि त्याच्याचमुळे गावातल्या शाळेमध्ये बेसिकली 9वी पर्यंतच फार-फार तर मुली कदाचित काही जाऊ शकतात आणि 10वी मध्ये आजपर्यंत एकही मुलगी जाऊ शकलेली नाहीये. आता यातच एक अहिल्या नावाची मुलगी आहे. तिला बेसिकली मासिक पाळी येते, पण तिचं एक स्वप्न असतं, की तिला डॉक्टर बनायचंय. पण गावातली ही जी तिची ओव्हरऑल सगळी सर्कमस्टन्सेस आणि परिस्थिती आहे, ती लक्षात घेता तिला ते फार अवघड वाटतंय. कारण तिला मासिक पाळी तर आलेलीच आहे, पण ती ती गोष्ट लपवतीये. मग आता पुढे काय होतं, ते लपवल्यानंतर मग ते कोणाकोणाला कळतं. त्याच्यानंतर कशा पद्धतीने ती कशा स्ट्रगल्स करत पुढे जाते आणि खरंच ती डॉक्टर बनते का? मुळात तिला 10वी पर्यंत तरी कोणी बसू देतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी तुम्हाला बाई तुझ्या पायी ही सीरीज पाहावी लागेल. आता या वेब सीरीजमध्ये मुख्यतः 2 पात्र तुम्हाला दिसतील. एक क्षिती जोग आहे, मराठीतली अत्यंत गुणी अभिनेत्री आणि याच्या आधी मी बाकीच्या कास्टिंगबद्दल बोलेन. मी खरंच सांगते, या पूर्ण सीरीजमध्ये तिची भूमिका तुमच्या इतकी ठळकपणे लक्षात राहील. तिने इतकी सुंदररित्या तिचं पात्र निभावलंय. मला जेन्युइनली असं वाटतं, की मराठीतले ॲक्टर्स ॲक्चुअली लय बाप ॲक्टिंग करणारे असतात. पण त्यांना चांगलं बजेट, चांगले रायटर्स आणि चांगला डिरेक्टर न मिळाल्यामुळे ॲक्चुअली त्यांचं जे टॅलेंट आहे ते अंडररेटेड राहून जातं आणि त्याचमुळे क्षिती जोगने ज्या पद्धतीने एक आईची भूमिका निभावली आहे ना, म्हणजे काही सीन्समध्ये तर तिच्याकडे डायलॉग्स पण नाहीयेत. बट यू विल गेट दोज इमोशन्स. आय मीन यू विल फील इट. आणि ते फार कमी ॲक्टर्सकडे ती एक ताकद असते आणि त्यातलीच ती एक अभिनेत्री नक्कीच आहे. तिच्या समवेत साजिरी जोशी हिने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका निभावली, जिचं नाव आहे अहिल्या. आणि तिने सुद्धा ज्या पद्धतीने इतके वेगवेगळे इमोशन्स पोर्ट्रे केलेले आहेत ना, म्हणजे एक सीन आहे ज्यावेळेला तिला पहिल्यांदा मासिक पाळी येते. त्या सीन्समधले तिचे इमोशन्स ज्यावेळेला तुम्ही बघाल, त्यावेळेला बिंग अ वुमन तुम्ही ते नक्कीच रिलेट करू शकाल. आणि सगळा गोंधळ म्हणजे अगदी गोंधळलेली अवस्था आहे तिची आणि त्याच्यानंतर आता तिला काय करायचं काही कळत नाहीये, सुचत नाहीये. तो त्रास, त्या छोट्या-छोट्या गोष्टी, ते हावभाव, मैत्रिणीसोबत असतानाचे तिचे काही सीन्स, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये साजिरीने लिटरली आपल्या सगळ्यांचं मन जिंकते ती पूर्ण वेब सीरीजमध्ये. आणि कमाल असं तोडीस तोड तिने काम केलेलं आहे या पूर्ण वेब सीरीजमध्ये. आणखीन 2 कलाकारांचं मला नाव नक्कीच घ्यावंसं वाटतं. एक सिद्धेश धुरी, ज्याने तिच्या बाबांची भूमिका निभावली, अहिल्याच्या बाबांची भूमिका. खरंच सांगते, अत्यंत रॉ ॲक्टर आहे आणि जर योग्य स्क्रिप्ट आत्तापर्यंत आणखीन जास्त त्यांच्याकडे आलं असतं, तर कदाचित आणखीन जास्त चांगल्या भूमिका ते निभावू शकले असते. मी सिद्धेश धुरी यांचं इथून मागचं कुठलंच काम पाहिलेलं नव्हतं. बट बिलीव्ह मी,
त्या ॲक्टरने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला या चित्रपटामध्ये, कमाल. म्हणजे फार कमी सीन्स आलेत वाटायला. पण इतकी सुंदररित्या बाप-लेकीचे सीन्स ते झालेले आहेत ना, की दॅट यू माईट क्राय. म्हणजे ही संपूर्ण वेब सीरीज तुम्हाला रडवण्यामध्ये सुद्धा यशस्वी होते. आता मुख्यतः या सीरीजच्या डिरेक्टरबद्दल बोलूया. निपुण धर्माधिकारी या व्यक्तीने पूर्ण वेब सीरीजचं दिग्दर्शन केलेलं आहे. अँड लाइक आय सेड ऑलरेडी ओरिजिनल सीरीजपेक्षा, अयालीपेक्षा ॲक्चुअली ही सीरीज तुम्हाला खूप जास्त प्रभावशाली वाटेल आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत सुद्धा अत्यंत सुंदर असे काही सीन्स आहेत, ज्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आता येऊया मुख्य मुद्द्यावरती, ज्या मुद्द्याबद्दल मला बोलायचं आहे. या संपूर्ण वेब सीरीजचा जो एक मूळ गाभा आहे, तो एका इमॅजिनरी देवीशी जुळवला गेलेला आहे, की वेसाई नावाची देवी आहे. ती रौद्र रूपाची देवी आहे आणि अशी एक मान्यता गावामध्ये पसरवलेली आहे, की बाबा रे, अशी एक कथा पसरवली म्हणजे बोलीभाषेतली, की बायकांना कोंडून ठेवण्यासाठी किंवा मुलींना कोंडून ठेवण्यासाठी त्या गावाच्या बाहेर सुद्धा कधी गेलेल्या नाहीयेत. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी, सुपरस्टिशियस गोष्टी दाखवण्यासाठी देवीशी संबंध का जुळवला गेलेला आहे. मला ॲक्चुअली अयाली ही वेब सीरीज मी ज्यावेळेला बघायला घेतली होती 2 एपिसोड नंतर मी ती पूर्ण नाही बघू शकले. बिकॉज ज्या पद्धतीने त्याच्यात पण ती एक द्रविडियन फिलॉसॉफी आपल्याला पाहायला मिळते ना. यू सी 4 टोटल इंडस्ट्रीज आहेत साऊथमध्ये मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नडा. तेलुगू आणि कन्नडा एका साईडला सोडा, पण तमिळ आणि मल्याळममध्ये सातत्याने अँटी हिंदू एलिमेंट्स असणाऱ्या फिल्म्स बनवल्या जातात आणि हिंदू धर्म कसा वाईट आहे, याच्यातले देवी, देवता कशा पद्धतीने थोतांड आहे आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी किती वाईट आहेत आणि कशा पद्धतीने स्त्रियांवरती अत्याचार वगैरे करत आलेले आहेत. अशाच प्रकारच्या थीमच्या तुम्हाला कित्येक सगळ्या फिल्म्स या तमिळ इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतील आणि मल्याळममध्ये सुद्धा. पण आता ॲक्चुअली मल्याळममध्ये फक्त तुम्हाला ख्रिश्चॅनिटीला प्रमोट करणाऱ्या फिल्म्स पाहायला मिळतील. हिंदुत्वाला टोमणं मारणं, हिंदुत्वाला डिवचणं हे थोडंसं प्रमाण किंचितसं कमी नक्कीच झालेलं पाहायला मिळेल आणि मूळतः ते खूप जास्त वेगवेगळ्या जॉनराजवरती फोकस करताय. पण आता मला निपुण धर्माधिकारी आणि या बाई तुझ्या पायीच्या मेकर्सला असं विचारायचं आहे, की ओके, आय गेट इट, की तुम्ही आत्ता ही गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, की मासिक पाळीशी संबंधित काय-काय सुपरस्टिशन्स जगामध्ये आहेत. आणि बिलीव्ह मी, बीइंग अ वुमन मलाच वाटतं, की मी योग्यरित्या बोलू शकते या गोष्टीवरती. कारण आमच्याही घरांमध्ये म्हणजे मी जिथे माझ्या आजूबाजूला सगळीकडे लहानपणी पाहिलंय, की पाळी आल्यानंतर ते 4 दिवस ना अगदी म्हणजे कशाला जास्त शिवपालव न करून देणं, हा हा सगळा काळ आम्ही पाहिलाय. पण त्या मागचे काही लॉजिकल गोष्टीसुद्धा नक्कीच होत्या आणि त्या आपण नाकारू शकत नाही, की पूर्वीच्या काळी जॉइंट फॅमिलीज असल्यामुळे बेसिकली बायकांना फार जास्त कामं नको करायला यावीत त्यांच्या वाट्याला. कारण का एवढ्या लोकांचा स्वयंपाक, एवढ्या लोकांची कपडे कपडे धुवायचे, धुणं धुवायची, भांडी घासायची, ह्या सगळ्या गोष्टींपासून किमान 4 दिवस तरी त्यांना रेस्ट मिळावी, या कारणाकरता बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या बोलीभाषेतनं, की "बाबा रे, तू काहीच शिवू नकोस, तू काहीच करू नकोस, एका ठिकाणी बस" वगैरे. आता एखाद्या गोष्टीमधनं ना समज गैरसमज होत जातात नक्कीच. त्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रकाश टाकणं हे चुकीचं नाही. कारण आता तर त्या गोष्टी सगळ्या बदललेल्या आहेत, की मासिक पाळी ही काही चुकीची नाहीये, अपवित्र गोष्ट नाहीये. कारण स्त्रीकडेच ती एक शक्ती देवाने दिलेली आहे, की ती एक नवीन जीवन निर्माण करू शकते आणि मासिक पाळी हे एक वरदान आहे कुठच्याही स्त्रीसाठी. जरी ते 4 दिवस आपल्याला इतका त्रास देत असतात तरीसुद्धा. तर नक्कीच त्याबद्दल आता सध्या चित्र फार बदललेलं आहे. पण मला मेकर्सला असं विचारायचंय, की मग तुम्ही ही जी गोष्ट तुम्ही रिमेक बनवलाय बरोबरच. मग तुम्ही जर ही गोष्ट दाखवताय, की बाबा रे, पूजा केली जाते. म्हणजे जी गोष्ट ॲक्चुअली हिंदू धर्मामध्ये असा कुठला दुसरा धर्म आहे मला तुम्ही सांगा, की जिथे ना बायकांना मासिक पाळी आल्यानंतर त्यांची पूजा केली जाते. जस्ट शो मी वन एक्झाम्पल आणि आय टेक माय वर्ड्स बॅक. सो नाहीये अशा गोष्टी कुठे. आपल्या ह्याच्यामध्ये देवीला पूजतात. आपल्या ह्याच्यामध्ये आपण भारतला माते म्हणून संबोधतो. तर इतका सुंदर धर्म, इतकं सुंदर रीती परंपरा आहेत, की जिथे स्त्रीत्वाला ना सेलिब्रेट केलं जातं. नवरात्रीचे 9 दिवस आपण कशाबद्दल सेलिब्रेट करतो? स्त्रीत्व जे आहे, तर त्या स्त्री शक्तीला आपण सलाम देतो किंवा त्या स्त्री शक्तीला पूजतो. तर मग कन्यापूजन आहे आपल्यामध्ये किंवा आपल्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या म्हणजे अगदी इतिहासामध्ये जरी जायचं म्हटलं, तर आपल्याकडे महाराण्या होऊन गेल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर काय उदाहरण आपल्याला देतात? एक अशी अतिशय मला असं वाटतं कॉन्फिडंट अशी एक महाराणी, की ज्यांच्याबद्दल जर का त्यांचं चरित्र वाचायला गेलं, तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. तर मला असं वाटतं जर बेकर्सला मला असं विचारायचं की जर तुम्हाला या अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचंच होतं, तर देवाशी का जुळवली ती गोष्ट म्हणजे? आणि ते पण एक इमॅजिनरी देवी तुम्ही दाखवली आहे. बरं, तुम्हाला जर ही इमॅजिनरी देवी दाखवायचीच होती, तर मग दुसरीकडे तुम्ही माँ कामाख्याचं मंदिर हा पण एक पैलू का नाही दाखवत फिल्म्समध्ये, तुमच्या क्राफ्टमध्ये, तुमच्या आर्टमध्ये? मला आजपर्यंत तर एकही मेकर असा सापडला नाही अख्ख्या भारतामध्ये, की ज्याने माँ कामाख्या एक असं मंदिर आहे, जिथे देवी जी आहे ती मासिक पाळीच्या अवस्थेत बसलेली आहे आणि ती मासिक पाळीत आहे, अशा अवस्थेत तिला पूजलं जातं. तर मग अशाही मंदिरांचा का नाही उल्लेख केला जात? यू सी द प्रॉब्लेम इज
ज्यावेळेला तुम्ही या समज गैरसमजांबद्दल चित्रपट बनवताय किंवा वेब सीरीज बनवताय, फाईन. म्हणजे पण त्याचा संबंध देवी-देवतांशी नका ना जुळवू. कारण आपलाच एकुलता एक धर्म आहे, जो इतका इव्हॉल्व झालाय, जो स्वतःला इव्हॉल्व करतो. एका ठिकाणी हे असंच लिहिलंय आणि ते तसंच व्हायला पाहिजे, असा नाहीये आपला धर्म. आपल्या धर्मामध्ये सातत्याने बदल होत गेलेले आहेत. आपल्या भगवद्गीतेचं सगळ्यात मोठं वाक्य आहे, परिवर्तन संसार का नियम है. चीजें बदलने वाली है. तर या इतक्या मला असं वाटतं ओपन माइंडेड फिलॉसॉफीला चला तुमच्या हिशोबाने हिंदू धर्मही नसेल तर फिलॉसॉफीच आहे. तर या एका अशा फिलॉसॉफीला ज्यावेळेला तुम्ही डिवचायला येता त्यावेळेला तुम्ही दुसरी बाजू मांडा. आम्ही नक्कीच त्याचं स्वागत करू. यू सी काय होतं माहितीये का, ज्यावेळेला इंटरनॅशनल लेव्हलवरती अशा प्रकारच्या फिल्म जातात ना, त्यावेळेला एक जगभरात एक चित्र काय दाखवलं जातं माहितीये का, अरे अजून सुद्धा हे किती ऑर्थोडॉक्स लोक आहेत. अजून सुद्धा हे कसे घाणेरडे लोक आहेत, कशी घाणेरडी पेट्रियार्की होती, कशी घाणेरडे बायकांना इतकं अन्यायात वगैरे यांनी ठेवत आलेले आहेत. मग ज्यावेळेला तुम्ही एक अशा पद्धतीचे समज गैरसमजाचे, अंधश्रद्धेचे चित्रपट बनवतायत, सीरीज बनवतायत त्या विषयाला धरून, जो की आत्ता कुठेच रिलेटेबल नाहीये. अ, तर मग तुम्ही कामाख्याचे अँगल त्याच्यामध्ये दाखवा. म्हणजे मग तुम्ही एक न्यूट्रल अँगल दाखवा त्याच्यामध्ये, की दोन्ही बाजू आहेत बाबा या धर्माच्या किंवा या गोष्टीच्या. पण ते तुम्ही दाखवत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, की कांतारासारखे चित्रपट आपल्या इंडस्ट्रीमध्ये बनूच शकत नाही. बॉलिवूडचं सोडूनच द्या रे. म्हणजे ते त्यांची तर लायकीच नाहीये बॉलिवूडवाल्यांची, की ते कांतारासारखं काहीतरी बनवतील. कारण अख्खी बॉलिवूडची जी काही तो एक अख्खा ग्रुप आहे, तो नासलेला आहे पूर्ण डोक्याने. त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने फक्त रिलेशनशिप्स, फिजिकली, मेंटली चीटिंग, डायव्होर्सेस या सगळ्या गोष्टी सुरू असतात. मी ती इंडस्ट्रीला तर म्हणजे अगदी मोजत सुद्धा नाही. पण मराठीबद्दल जर का बोलायचं झालं, तर आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये कांतारासारखा चित्रपट बनूच शकत नाही आणि मी तुम्हाला गॅरंटी देते या गोष्टीची. कारण कांतारासारखा चित्रपट बनवण्यासाठी स्वतःच्या धर्माबद्दल प्रचंड आदर पाहिजे मनामध्ये. आज कशा पद्धतीने ऋषभ शेट्टीने तो परफॉर्मन्स दिलाय ना, तुम्ही ज्यावेळेला तो लास्ट 20 मिनिट्सचा कांतारा 2022 मध्ये आलेला, ते फक्त काहीच नका करू, फक्त तो 20 मिनिटांचा जरी तुम्ही तो एक सेगमेंट पाहिला ना, तुमच्या अंगावरती शार येतात, तुमच्या डोळ्यातनं धारा सुरू होतात पाण्याच्या. आणि हे फक्त अत्यंत सौज्वळ मनाचा व्यक्ती, ज्याची देवावर प्रचंड श्रद्धा आहे, ज्याची आपल्या मातीतल्या या रुजलेल्या सुंदर रूढी परंपरांवरती तितकीच श्रद्धा आहे, त्यांना तो अंधश्रद्धा नाही मानत. ज्यावेळेला हा विश्वास तुमच्या मनामध्ये असतो ना, तेव्हाच तुम्ही अशा पद्धतीचे चित्रपट बनवू शकता. आता 800 कोटीच्या तर केव्हाच पुढे निघून गेलं. मला लास्ट मी ज्यावेळेला पाहिलं होतं, किती बॉक्स ऑफिस कमाई केली, तर ती 800 कोटी काहीतरी होती. आता माहीत नाही मला किती कमाई झालेली आहे. पण सांगायचा मुद्दा असा, की तुमच्या मनामध्ये तुमच्या धर्माबद्दल जर का आदरच नसेल, तर बाकीचे जण का त्याचा आदर करतील? आणि मग मला इथे दुटप्पीपणा का वाटतो माहिती आहे का मेकर्सचा? की मग दुसरा एक असा धर्म आहे ज्यातल्या स्त्रियांना ॲक्चुअली तेवढंही फ्रीडम नाही, जेवढं आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्यांना फ्रीडम आहे. तर मग त्या धर्माबद्दल काहीच का नाही रे बोलावसं वाटत? पण सांगायचा मुद्दा असा, की तुम्ही मग बाकीच्या धर्मांबद्दल तर काहीच नाही बोलायचं, लांब राहायचं. मग ह्या धर्माबद्दल ज्यावेळेला तुम्हाला एखादी फिल्म बनवायची असते किंवा सीरीज बनवायची असते, त्यावेळेला मग फक्त तुम्ही इमॅजिनरी एक देवी बनवायची, इमॅजिनरी असं काहीतरी कथा घेऊन यायची. जी तमिळच्या लोकांनी ती वेब सीरीज बनवली, तिथे कशा पद्धतीने एक द्रविडियन फिलॉसॉफीचा एक अख्खा तो एक अजेंडा आहे. राजकारण कशा पद्धतीने ते चालतं हे आपण सगळेजण जाणतो. मग अशा सीरीजचं बनवताना तुम्ही एक थोडेसे चेंजेस करू शकले असते, की तुम्ही एक न्यूट्रल स्टँड असं घेऊ शकले असते, की बाबा रे, अशा पद्धतीच्या जरी रूढी परंपरा होत्या, तरी पण दुसरीकडे बघा आपला धर्म किती सुंदर आहे, की आपल्या धर्मामध्ये आपण कामाख्याचं मंदिर आहे. आपल्या धर्मामध्ये आपण इतक्या सगळ्या मुलींची पूजा म्हणजे ती जी पूजा तुम्ही दाखवली त्या मुलींना त्या पूजेचा असा धाक पडलाय, की ती पूजा अरे म्हणजे नको यायला ती पूजा. आ आ हे इतकं बालिश अप्रोच मला वाटतो लिटरली. पण तरीसुद्धा मी आता येईन या वेब सीरीजच्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. आय एम सॉरी हा व्हिडिओ थोडासा लेंदी झालाय. पण मला या गोष्टी नक्कीच मला दुटप्पीपणा पुढे आणावासं वाटलं म्हणून मी या पद्धतीने तसं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलंय. पण आता नक्कीच बिंग अ फिल्म सिनेफाईल ऑफकोर्स मी नक्कीच या वेब सीरीजच्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल बोलेन. सगळ्यात पहिली गोष्ट सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्तम आहे. म्हणजे अतिशय सुंदर अशी सिनेमॅटोग्राफी. मी तुम्हाला म्हटलं ना, फार कमी वेळा असं होतं, की ओरिजिनलपेक्षा रिमेक जो आहे तो तुम्हाला खूप आवडू लागतो आणि ही सीरीज ॲक्चुअली टेक्निकली खूप स्ट्राँगरित्या बनवलेली आहे. या वेब सीरीजची एडिटिंग सुद्धा तितकीच कमाल आहे. म्हणजे काही ठिकाणचे सीन्स तर इतके सुंदररित्या त्यांनी मांडलेले आहेत आपल्या सगळ्यांसमोर. कलर पॅलेट्स खूप सुंदर आहेत. म्हणजे मंदिरातल्या, देवळातले, गाभाऱ्यातले जे सीन्स आहेत, कमाल लाइटिंग तिथे त्यांनी केलेली आहे. पूर्ण वेब सीरीजची लाइटिंग, मला पूर्ण वेब सीरीजचे कलर पॅलेट्स, कलर ग्रेडिंग इतकं सुंदररित्या मला वाटलं, की म्हणजे त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आणि म्हणूनच मी असं म्हणतीये, की आत्तापर्यंतची ही सगळ्यात बेस्ट वेब सीरीज आहे टेक्निकल दृष्ट्या. पुढचा प्लस पॉइंट आहे म्युझिक थोडंसं ॲव्हरेज जरी असलं तरी ते तुम्हाला ना बोर नाही करणार. म्हणजे नक्कीच ते मी पॉझिटिव्हमध्येच त्याला मोजेन. पुढचा प्लस पॉइंट आहे ॲक्टिंग परफॉर्मन्सेस. सगळ्यांचं काम अतिशय उत्तम आहे आणि ज्यांना जे काही दिलं होतं डायरेक्टरने त्या सगळ्यांनी ते अतिशय सुंदररित्या निभावलंय.
पुढचा आणि शेवटचा प्लस पॉइंट आहे, ही वेब सीरीज ॲक्चुअली कॉमेडी जॉनरामध्ये न जाता फार ही तुम्हाला इमोशनल जॉनरामध्ये घेऊन जाते आणि तीच गोष्ट या संपूर्ण वेब सीरीजचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. ही वेब सीरीज तुम्हाला रडवण्यात सुद्धा तितकीच यशस्वी नक्कीच होते. आता युअर निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल जी निगेटिव्ह गोष्ट मी तुम्हाला आधीच एवढ्या मोठ्या पद्धतीने एक्सप्लेन केली आहे. तर तोच एक दुटप्पीपणाचा एक तुम्हाला एक निगेटिव्ह ॲस्पेक्ट वाटतो. दुसरा निगेटिव्ह ॲस्पेक्ट या वेब सीरीजमध्ये एका शिक्षकाचं एक पात्र आहे, ते अत्यंत क्रिंज तुम्हाला जाणवेल, खूप ओव्हर ॲक्टिंग करणारं जाणवेल. आय गेट इट की ते तुम्हाला विलेनिश थोडंसं मोडला दाखवायचं होतं. पण तरीसुद्धा ते इतकं बालिश वाटतं, इतकं क्रिंज वाटतंय, की ते इरिटेट करायला लागतं तुम्हाला बेसिकली दुसऱ्या किंवा तिसऱ्याच वाक्याला, की खूप ओव्हर एक्झॅज्युरेटेड डायलॉग्स त्यांना दिलेले आहेत आणि ते ओव्हर एक्झॅज्युरेटेड पद्धतीनेच बोलतायत. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे या सीरीजमध्ये ना एका मुलीचं टक्कल केलं जातं बेसिकली. ती काहीतरी करते. आता मी स्पॉयलर्स देत नाहीये. पण मग तिचं थ्रू आउट द वेब सीरीज टक्कलच कसं काय दिसतंय, तिला केस का नाही आलेत अजून आणि एक्सप्लेनेशन काहीच नाही त्याच्यामागचं बेसिकली कारण एक 7-8 दिवसांमध्ये हळू-हळू केस यायला सुरुवात होते. पण तसं काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये कारण त्या मुलीला बघितल्यानंतरच लोकं आपली वाट वळवून घेतात किंवा मग तिच्याकडे बघत पण नाही, तिला स्पर्श पण करत नाही, तिला खायला-प्यायला पण देत नाही. मग अशा केसमध्ये तिचे केस कोण काढतंय सातत्याने? सो आय थिंक ती एक मिस्टेक आहे ज्याबद्दलचं एक्सप्लेनेशन न दिल्यामुळे नक्कीच ते तुम्हाला प्रश्नचिन्ह सोडून जाते. पुढचा निगेटिव्ह पॉइंट क्लायमॅक्स ज्या पद्धतीने दाखवलाय तो थोडासा अनबिलिव्हेबल वाटतो. म्हणजे ते खूपच ओव्हर एक्झॅज्युरेट केल्यासारखं वाटतं. तसं नाही वाटत ते असं बिलिव्हेबल नाही वाटत. ते काय नाही वाटत काय ते त्यासाठी तुम्हाला सीरीज बघावी लागणार आहे. बट ओव्हरऑल इफ यू विल आस्क मी स्टिल आय वुड से की मराठीमध्ये वेब सीरीज बनतायत आणि चांगल्या टेक्निकली स्ट्राँग बनतायत. ती खूप सुंदर गोष्ट आहे. त्याचं सेलिब्रेशन नक्कीच करायला हवं. पण जर धर्माबद्दलच्या गोष्टी येतील आणि मग जर का तुम्ही ही गोष्ट मांडताय, तर दुसरी पण गोष्ट तितक्याच गर्वाने मांडायला पाहिजे असं मला वाटतं. तर या ओव्हरऑल हा होता माझा रिव्ह्यू या सीरीजबद्दलचा. मी देईन या वेब सीरीजला 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. मस्ट वॉच आहे. डेफिनेटली बघा. पण जे मी सांगितलंय त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आधी कमेंट सेक्शनमध्ये मांडा. कारण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.